नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाचे अति महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होतात. अशा पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, नक्की तुमचा फायदा होईल. प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न काय असेल बघा, मधुमेह व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर शर्करा लक्षात ठेवायचा आहे. रक्तक्षय म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन कमी होणे यालाच रक्तक्षय सुद्धा म्हटलं जातं. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर बघा ॲनिमिया हा आजार आहारात लोह खनिजाचे प्रमाण जर कमी झाले तर आपल्याला होताना पाहायला मिळतो. क्षयरोगाचे कारण काय असते? तर बघा जीवाणू असते. क जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? तर स्कर्व लक्षात ठेवायचे आहे, स्कर्वी रोग. डासामुळे कोणता रोग प्रसार होतो? तर डेंग्यू हा डासामुळे प्रसार होणारा रोग आहे. पुढचा प्रश्न, मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मज्जासंस्था यावर घातक परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतं. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग हा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, पेशीच्या अनियंत्रित असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? तर कर्करोग आहे. लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होतात? तर बघा अँटीबॉडीज लसीकरणानंतर शरीरामध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, कोणत्या लसीमुळे अभर्क व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो? तर बघा बीसीजी लस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर मेंदू या अवयवासंबंधीचा अल्झायमर हा विकार असलेला आपल्याला सांगता येतं. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर बघा अनुवंशिक रोग असलेला आपल्याला सांगता येतं. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कोणता रोग होतो? तर कर्करोग लक्षात ठेवायचा आहे. मधुमेहाकरता कोणती चाचणी करतात? तर HbA1c ही मधुमेहा करता आपल्याला चाचणी करताना पाहायला मिळतं. राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? तर बघा कर्करोग लक्षात ठेवायचा आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे सुद्धा कर्करोग होतो आणि राऊस सार्कोमा या विषाणूमुळे सुद्धा आपल्याला कर्करोग होताना पाहायला मिळतो. देवीची लस कोणी शोधून काढली? तर बघा एडवर्ड जेनर यांनी देवीची लस शोधून काढलेली आहे. हायग्रोमीटर काय मोजते? तर बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्याचे एक साधन आहे हायग्रोमीटर. पुढचा प्रश्न, पुढे चला, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? बघा तर हॅन्सेन विकार म्हणून सुद्धा कुष्ठरोगाला ओळखलं जातं. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बघा ब जीवनसत्वामुळे बेरीबेरी हा आजार आपल्याला पाहायला मिळतो. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वामुळे होतो? तर ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. अजीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग कोणते आहेत? तर बघा रात आंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? बघा प्रश्न महत्वाचा आहे. बघा क्लोस्ट्रिडियम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे? तर मुळदूस हा आजार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. व्हिटॅमिन डी लक्षात ठेवायचा आहे. कावीळ हा आजार कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होणारा आजार आहे कावीळ हा. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, कोरोना व्हायरस हे वास्तविक कशाचे कुळ आहे? तर विषाणूचे कुळ आहे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? तर बघा ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा त्यांना म्हटलं जातं. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर यकृत अवयवास कावीळ हा रोग आपल्याला होताना पाहायला मिळतो. डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर बघा क्षयरोग लक्षात ठेवायचा आहे. H3N8 या विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? तर बर्ड फ्लू हा आजार आपल्याला H3N8 या विषाणूमुळे आपल्याला होताना पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुबळ्या जनावरांना त्वचा रोग होतो? तर बघा लंपी आहे.
चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो? तर विषाणूमुळे आपल्याला चिकनगुनिया हा रोग होताना पाहायला मिळतो किंवा दिसून येतो. जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? तर रेबीज या रोगाचे आपल्याला जलद्वेष हे महत्त्वाचे लक्षण असलेलं आपल्याला सांगता येते रेबीज या रोगाचे. स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर बघा H1N1 ह्या विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा रोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात? तर बघा मायोपिया म्हटलं जातं, की ज्या मायोपियामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे काय तर पाहू शकत नाही त्यालाच आपण मायोपिया म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, गोवर हा आजार कशाच्या संसर्गामुळे होतो? तर विषाणूच्या संसर्गामुळे गोवर हा आजार होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढे चला पुढचा प्रश्न बघा, कोणत्या डासामार्फत डेंग्यू हा असंसर्गजन्य रोग पसरतो? तर एडिस इजिप्ती आहे. पुढचा प्रश्न, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर बुरशीने आपल्याला पाहायला मिळतो. रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात? तर बघा थ्रॉम्बोसिस म्हणतात. ग्वायटर हा रोग कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा आयोडीन या खनिजाच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा रोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर डोळे या अवयवास आपल्याला ग्लुकोमिया हा रोग होताना दिसून येतो. पुढे चला पुढचा प्रश्न बघा, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? बघा तर ॲस्पिरिन आहे बघा. पुढचा प्रश्न, रंगज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर शंकू पेशी आहे. मानवी शरीरात कोणत्या रचनेत अंतःपुच्छ जोडले असते? तर मोठे आतडे. लक्षात ठेवायचं आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून नियंत्रित केले जाते? तर लहान मेंदू आहे. बघा प्रश्न महत्त्वाचे आहेत. संपूर्णच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रश्न महत्त्वाचेच आहेत. पुढे चला पुढचा प्रश्न बघा, माणसाच्या मांडीच्या हाडास कोणती संज्ञा दिली गेली आहे? तर फीमर ही संज्ञा माणसाच्या मांडीच्या हाडास देण्यात आलेली आहे. खांद्याचा सांधा कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? तर बघा उखडीचा सांधा, हे लक्षात ठेवायचं आहे. फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते आहे? तर बघा व्हिटॅमिन ए आहे. फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन ए लक्षात ठेवायचं आहे. कोणते जीवनसत्व मेदात विरघळत नाहीत? आता मेदात न विरघळणारे जीवनसत्व आपल्याला विचारलेले आहे. तर जीवनसत्व ब व क हे काय होतात? तर मेदात विरघळत नसलेले आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जीवनसत्व ब आणि क. पुढचा प्रश्न, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर बघा क जीवनसत्व हे आपल्याला आवळा या फ्रूटमध्ये पाहायला मिळतं. पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन कोणते आहेत? तर बघा आता पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन सी आहेत. व्हिटॅमिन सी हा पाण्यात विरघळतो. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील कोणत्या घटकामुळे कळते? तर बघा लॅक्टोज या घटकामुळे दुधातील गोडी आपल्याला कळण्यास मदत होते. पुढचा प्रश्न, सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान किती उष्मांकाची गरज असते? तर बघा 2250 उष्मांकाची गरज असते. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर ड जीवनसत्व. लक्षात ठेवायचं आहे की सकाळी सूर्यप्रकाशाच्या त्वचेखाली आपल्याला ड जीवनसत्व तयार होताना पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, डाळिंबापासून कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? तर बघा प्रथिने आहेत. पुढचा प्रश्न, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? तर बघा मेद आहे. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखतात कोणाला? तर मेदला ओळखतात. ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे काय? तर कर्बोदके आहेत ऊर्जेचे उत्तम स्रोत. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामात मोजली जाते? तर बघा कॅलरीज आहे. अन्नपदार्थाची ऊर्जा मोजण्याचं काम कोण करतं? तर कॅलरीज करतं. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? तर जीवनसत्व ड आहे. हाडे बळकट होण्यास मदत होते. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो? तर ई जीवनसत्वामुळे वांझपणा येताना आपल्याला पाहायला मिळतं किंवा सांगता येतं. पुढे चला पुढचा प्रश्न बघा,
डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर अजीवनसत्वाचा उपयोग होतो डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी. कोणते जीवनसत्व रक्त गोठविण्याकरिता आवश्यक आहे? तर जीवनसत्व के आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर शी असते बघा. आवळ्यामध्ये शी जीवनसत्व आपल्याला पाहायला मिळतं. कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो? आता दुधाचा रंग पिवळसर कशामुळे होतो? तर बघा, कॅरोटीनमुळे दुधाचा रंग आपल्याला पिवळसर होताना पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, अंड्यातील कोणत्या भागास प्रामुख्याने प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्ण म्हणतात? तर पांढरा बलक आहे बघा. लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? आता दुधामध्ये सर्वात जास्त असणारा घटक कोणता आहे? तर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कोणता घटक आपल्याला पाहायला मिळतो? तर कॅल्शियम हा दुधामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळणारा घटक आहे. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर बघा, कार्बन मोनॉक्साईड हा वायू आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतो. जर चुनखडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? तर बघा, कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्याला तयार होताना पाहायला मिळतात. हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? तर बघा, 0.03% इतके आपल्याला हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. किती? 0.03%. पुढचा प्रश्न, हवेमधील सर्वाधिक असणारा वायू कोणता? तर बघा, हवेमधील सर्वाधिक असणारा वायू नायट्रोजन आहे. पुढचा प्रश्न, संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या कशाचे असते? तर कॅल्शियम कार्बोनेटचे असते आपल्याला पाहायला मिळतं. बेकिंग सोडा म्हणजे काय? तर सोडियम बायकार्बोनेटलाच बेकिंग सोडा म्हणून ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, खाण्याचा सोडा. आपण जे खाण्याचा सोडा वापरतो भजी ते बनवण्यासाठी त्यालाच काय म्हटलं जातं? तर सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न, कोणाला शुक्ल बर्फ असे म्हणतात? तर कार्बन डायऑक्साईडला शुक्ल बर्फ सुद्धा म्हटलं जातं. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरताना आपल्याला पाहायला मिळतं. बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो? तर मिथेन हा वायू आपल्याला बायोगॅसमध्ये पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूस हसवणारा वायू असे म्हटले जाते? तर नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू म्हटलं जातं, नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूमुळे वातावरण उबदार बनते? तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरण उबदार बनते किंवा ते बनवण्याचं काम करतो कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न, बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स बॅगेत भरताना कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा, तर नायट्रोजन वायूचा बटाटे चिप्स बॅगेमध्ये भरताना आपल्याला वापर करताना पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडित आहे? तर बघा, वातावरणातील बदल यांच्याशी ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला निगडित असलेलं सांगता येतं. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या या परीक्षणाच्या पद्धतीस काय म्हणतात? बघा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर पाश्चरीकरण म्हणताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थाच्या या परीक्षणाच्या पद्धतीला काय म्हणतात? तर पाश्चरीकरण लक्षात ठेवायचं आहे. काळे सोने कशात संबोधले जाते? तर खनिज तेलालाच काळे सोने सुद्धा म्हटलं जातं किंवा संबोधलं जातं. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? बघा, आता ज्या औषध ठेवण्याच्या बॉटल्स बनवतात त्या बॉटल्स बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर केला जातो? तर बोरोसिलिकेट. बघा, बोरोसिलिकेट या काचेचा वापर केला जातो औषध ठेवण्याच्या बॉटलसाठी. पुढचा प्रश्न, हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? तर वायू लक्षात ठेवायचा आहे. कार्बनचा क्रमांक किती आहे? तर 6 आहे बघा. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर 8 आहे. खूप सोपे प्रश्न आहेत. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? बघा, तर आयोडीन उत्प्रेरक वापरतात, आयोडीन. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक
वापरतात तर आयोडीन आहे. पुढचा प्रश्न, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात तर कोबाल्ट हे कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे तर कार्बन आहे. सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो तर बघा ऑक्सिजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन या वायूचा सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील वायूंचा उपयोग होतो, जे म्हणजे ऑक्सिजन लक्षात ठेवायचा आहे. पुढे चला, सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते आहे तर Na सगळ्यालाच माहिती आहे. सर्वात हलका वायू कोणता आहे तर हेलियम आपल्याला सर्वात हलका वायू लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, शोभेची दारू बनवण्यासाठी कशाचा वापर करतात तर फॉस्फरसचा वापर करताना आपल्याला सांगता येतं की शोभेची दारू बनवण्यासाठी फॉस्फरसचा वापर करतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी म्हटलेले आहे किंवा कोणी सांगितलेलं आहे तर मोसले लक्षात ठेवायचं आहे. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते तर बघा सायट्रिक आम्ल आपल्याला लिंबाच्या रसामध्ये पाहायला मिळतं. ताक व दही यामध्ये कोणते आम्ल असते तर बघा लॅक्टिक आम्ल आपल्याला ताक व दह्यामध्ये पाहायला मिळतं. चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आम्ल असते तर बघा टार्टरिक आम्ल आपल्याला चिंच व द्राक्ष या फळांमध्ये पाहायला मिळतं. मुंग्यांचा चावा, मधमाशांचा चावा यामध्ये कोणते आम्ल असते तर फार्मिक आम्ल लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हिनेगर, सफरचंद, अननस यामध्ये कोणते आम्ल असते तर ॲसिटिक आम्ल लक्षात ठेवायचं आहे. बघा ताक व दही यामध्ये लॅक्टिक आम्ल लक्षात ठेवायचं आहे. चिंच व द्राक्ष यामध्ये टार्टरिक आम्ल आहे. मुंग्यांचा चावा, मधमाशांचा चावा यामध्ये आम्ल कोणता असते तर बघा फॉर्मिक आम्ल लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हिनेगर, सफरचंद, अननस यामध्ये कोणते आम्ल आपल्याला पाहायला मिळतं तर ॲसिटिक आम्ल लक्षात ठेवायचं आहे. तर आजचे हे वन लाइनर प्रश्न इथेच संपलेले आहेत आपले. तर आजचे वन लाइनर प्रश्न कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच कोणत्या विषयावरील तुम्हाला वन लाइनर जे रिव्हिजनसाठी रॅपिड फायर पद्धतीचे जर लेक्चर हवे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. थँक्यू सो मच.